त्यानंतर अशा प्रकारे कॅमेरा सुरू होईल. कॅमेऱ्याच्या फ्रंटला त्या ठिकाणी या, व्यवस्थित चेहऱ्यावरती प्रकाश ठेवा. नंतर अशा पद्धतीनं तुमची जी इमेज आहे ती कॅप्चर होईल. लँड रेकॉर्ड सीडिंग स्टेटस जे आहे ते यस आहे, म्हणजे ओके आहे. आधार सीडिंग विथ बँक अकाउंट स्टेटस यस हा पर्याय आहे, म्हणजे ओके आहे. आणि ई केवायसी स्टेटस त्या ठिकाणी यस आहे, म्हणजे या ठिकाणी या शेतकरी बांधवांची ई केवायसी आता कंप्लीट झालेली आहे. त्यांना पीएम किसान सन्मान निधीचा पुढील 2,000 रुपयाचा हप्ता मिळवण्यासाठी त्या ठिकाणी कोणतीही अडचण नाही. अनेक शेतकरी बांधवांना पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत वार्षिक 6,000 रुपये मिळत असतात आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत देखील 6,000 रुपये मिळत असतात. म्हणजेच शेतकरी बांधवांना वार्षिक 12,000 रुपये मिळत असतात. परंतु आता पीएम किसान सन्मान निधीची तर तुम्हाला हे रेग्युलर हप्ते मिळवायचे असतील, रेग्युलर निधी मिळवायचा असेल तर त्या ठिकाणी ई केवायसी करणं बंधनकारक आहे. मित्रांनो, ही एक केवायसी केली म्हणजेच एका दगडात दोन पक्षी तुम्ही मारल्यासारखं त्या ठिकाणी होऊ शकतं. कारण जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधीची ई केवायसी केली तर त्या ठिकाणी या योजनेचे तुम्हाला निरंतर पैसे मिळत राहतील. परिणामी तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचे देखील पैसे आपोआप त्या ठिकाणी मिळत राहतील. कारण पीएम किसान सन्मान निधीचाच जो डेटा आहे तोच डेटा नमो शेतकरी महासन्मान निधीमध्ये फेच होतो आणि ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचे हप्ते मिळतात त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचे देखील वार्षिक 6,000 रुपये मिळतात. त्यामुळे तुम्हाला ही ई केवायसी करणं खूप गरजेची आहे. आणि ई केवायसी करणं म्हणजे काही फार रॉकेट सायन्स नाही किंवा फार काही मोठी गोष्ट नाही. अगदी तुम्ही तुमचा मोबाईलचा उपयोग करून त्या ठिकाणी ई केवायसी करू शकता. आपल्या मोबाईलद्वारे आपली स्वतःची ई केवायसी करा. पर्यायाने ज्या शेतकऱ्यांना CSC केंद्रापर्यंत जाणं अवघड असतं किंवा ज्या शेतकऱ्यांना वेळ नसतो अशा शेतकरी बांधवांची देखील तुम्ही ई केवायसी करून देऊ शकता. पण कशी हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. पीएम किसान सन्मान निधी संदर्भातील पुढील हप्ता निरंतर मिळवण्यासाठी तुम्हाला ई केवायसी करणं गरजेचं आहे आणि या संदर्भात शासनाने पत्र देखील काढलेलं आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक ई केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करण्यासाठी मोहीम राबवण्याबाबत ही पीएम किसान सन्मान निधीची ई केवायसी करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 30 जून 2026 ही आहे. 30 जून 2026 पूर्वी या ठिकाणी शेतकरी बांधवांनी आपल्या पीएम किसान ॲप्लिकेशनवरती जाऊन किंवा वेबसाईटवरती जाऊन किंवा CSC सेंटरवरती जाऊन त्या ठिकाणी आपली ई केवायसी करून घेणं गरजेचं आहे. ही मोहीम जी आहे ती 20 मे 2026 पासून सुरू झालेली आहे. तुम्ही शेवटच्या तारखेची वाट पाहू नका. लगेच आपला मोबाईल घ्या. त्या मोबाईलवरून एक फेस ऑथेंटिकेशनद्वारे त्या ठिकाणी तुम्हाला ई केवायसी करता येते. काहीही अवघड नाही आणि हीच प्रोसेस आपण आता या ठिकाणी समजून घेणार आहोत. आता पीएम किसान सन्मान निधीची ई केवायसी कोणकोणत्या पद्धतीने केली जाते आता माहिती सांगायचीच आहे तर पूर्ण सांगणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की pmkisan.gov.in या संकेतस्थळावरील ही PDF आहे. ही माहिती एकदम जेन्युइन आणि ओरिजिनल आहे. या ठिकाणी आपण केवळ मोबाईलच न बघता इतर कोणकोणत्या पद्धतीने ई केवायसी केली जाते या संदर्भातील PDF या ठिकाणी शासनाने दिलेली आहे आणि यानुसार देखील तुम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ई केवायसी करू शकता. पीएम किसान पोर्टलवर जाऊन त्या ठिकाणी तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकून त्या ठिकाणी OTP मिळवायचा आहे आणि OTP मिळवल्यानंतर त्या ठिकाणी देखील तुम्हाला ही ई केवायसी करता येते. त्यानंतर दुसरा जो पर्याय आहे तो आहे बायोमेट्रिक आधारित ई केवायसी. CSC सेंटर महा ई सेवा या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ही ई केवायसी केली जाते. सगळ्यात महत्त्वाची आणि सोपी म्हणजे तिसरी पद्धत फेस ऑथेंटिकेशन. आता फेस ऑथेंटिकेशन ही ई केवायसी करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. प्रत्येकाकडे आपला एक अँड्रॉइड मोबाईल असतो. त्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये प्ले स्टोअर असतं. प्ले स्टोअरमध्ये जायचं, त्या ठिकाणी पीएम किसान ॲप्लिकेशन ओपन करायचं आणि फेस ऑथेंटिकेट करून त्या ठिकाणी ई केवायसी करायची आणि हीच सगळ्यात सोपी पद्धत आहे. ती पद्धत आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील पीएम किसान हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून त्या ॲप्लिकेशनला त्या ठिकाणी ओपन करा. त्यानंतर प्रायव्हसी पॉलिसी या पर्यायावरती क्लिक करा. ही प्रायव्हसी पॉलिसी वाचून घ्या. त्यानंतर वरती कोपऱ्यामध्ये नेक्स्ट या बटनावरती टच करा. त्यानंतर या ठिकाणी लॉग इन या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आधार नंबर टाकल्यानंतर फेशियल ई केवायसी लॉग इन या पर्यायावरती टच करा. एक सूचना येईल ती वाचून घ्या. त्या सूचनासमोर दिसत असलेल्या चौकोनामध्ये टिक करा आणि स्कॅन फेस या पर्यायावरती क्लिक करा. आणि या अगोदर हे करण्या अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये आधार फेस RD हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. त्यानंतर अशा प्रकारे कॅमेरा सुरू होईल. कॅमेऱ्याच्या फ्रंटला त्या ठिकाणी या, व्यवस्थित चेहऱ्यावरती प्रकाश ठेवा आणि त्या ठिकाणी डोळे जे आहेत ते असे ब्लिंक करायचे. डोळे ब्लिंक केल्यानंतर त्या ठिकाणी योग्य स्थितीत ते कॅप्चर करेल. कॅप्चर केल्यानंतर
अशा पद्धतीनं तुमची जी इमेज आहे ती कॅप्चर होईल. या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला नवीन असाल तर एक 6 डिजिटचा पिन त्या ठिकाणी एम पिन क्रिएट करायचा आहे आणि सबमिट केल्यानंतर त्या ठिकाणी डॅशबोर्ड या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बघू शकता की बेनिफिशरीचं जी ई-के-वाय-सी आहे ती या ठिकाणी झालेली आहे. याच लॉग इनवरून तुम्ही ई-के-वाय-सी फॉर अदर बेनिफिशरीज हे जे हा जो पर्याय दिसतो यावरती क्लिक करून देखील तुमच्या आजूबाजूचे जेवढेही शेतकरी असतील त्या सर्व शेतकऱ्याची तुम्ही त्या ठिकाणी ई-के-वाय-सी करू शकता. या ठिकाणी बघा नाव आहे, मोबाईल नंबर, रजिस्ट्रेशन आयडी आहे, ॲड्रेस आहे आणि स्टेटस बघा. लँड रेकॉर्ड सीडिंग स्टेटस जे आहे ते येस आहे म्हणजेच ओके आहे. आधार सीडिंग विथ बँक अकाउंट स्टेटस यस हा पर्याय आहे म्हणजे ओके आहे आणि ई-के-वाय-सी स्टेटस त्या ठिकाणी यस आहे म्हणजे या ठिकाणी या शेतकरी बांधवांची ई-के-वाय-सी आता कंप्लीट झालेली आहे. त्यांना PM किसान सन्मान निधीचा पुढील 2,000 रुपयाचा हप्ता मिळवण्यासाठी त्या ठिकाणी कोणतीही अडचण नाही. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे अगदी काही मिनिटात तुमच्या स्वतःची ई-के-वाय-सी करू शकता आणि इतर शेतकऱ्यांची देखील या ठिकाणी ई-के-वाय-सी करू शकता. तुम्हाला जर या ठिकाणी काही अडचण आली तुम्ही कमेंट्स त्या ठिकाणी करा. आम्ही त्या कमेंट्सना उत्तर देण्याचा प्रयत्न करू. थांबूया इथेच. धन्यवाद.